हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारतीची इयत्ता दुसरी भाग क्रमांक 4 मधील कविता क्रमांक 23 मंगळावरची शाळा ही कविता बघणार आहोत. तर कशी आहे तुमची मंगळावरची शाळा? चला तर आपण बघूया. या कवितेबरोबरच या कवितेवरील प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. ऐकूया, गाऊया. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली. आता मंगळ हा काय ग्रह आहे, प्लॅनेट आहे, आणि त्यावर एक शाळा आहे, आणि त्या शाळेची जी मुले आहेत ती कुठे आली आहेत तर पृथ्वीवर आली आहेत. आणि ही मुले पृथ्वीवरील मुलांना त्यांच्या मंगळावर जी शाळा आहे ना, तर त्या शाळेबद्दल गमती सांगू लागली. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचीही ओझे खांद्यावर नसते. तर बघा, ही मंगळावरची जी शाळा आहे तिथे पाटी पण नसते आणि पेन्सिल पण नसते, आणि मागे दप्तर पण नाही, म्हणजे पुस्तकांचं ओझं नाही, है की नाही? आहे की नाही? किती मज्जा आहे ना त्यांची. आपल्याला इथे चित्रात बघा दिसतंय. बघा, ही त्यांची शाळा. त्यांच्या पाठीवर पुस्तक नाही आहे, काही नाही आहे, हातात फक्त एक रिमोट सारखं काहीतरी दिसतंय, आहे की नाही? काय दिसतंय आपल्याला? तर या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ते इथे संगणकावरच इथे अभ्यास करतायत. हे बघा, ह्या इथे त्यांचा संगणक, हे त्यांचे टीचर, आणि हे बघा हातामध्ये त्यांच्या काय तर संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. संगणक पेटी म्हणजे काय तर हा कम्प्युटर वर्गात असतो, व शिक्षक या संगणकावरून, या कम्प्युटरवरूनच ते शिकवतात. हा इथे तुम्हाला दिसतोय, या कम्प्युटरवरून ते शिकवतात, आणि त्यांच्या हातातही पुस्तक नसते. मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी. हे बघा, आपल्याला इथे आता चित्रात दाखवल्याप्रमाणे इथे हे विद्यार्थ्यांच्या हातात आपल्याला काय दिसतंय तर संगणक डबी दिसत आहे, आणि सगळा अभ्यास यातूनच ते लोक करतात. इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली. आणि आता ही मुले आली होती मंगळावरून, आणि त्यांना इथे आणण्यासाठी तबकडी आली होती, म्हणजेच काय स्पेसशिप आले, आणि ही तबकडी या मुलांना घेऊन भुरकन उडून गेली. अशी ही छानशी कविता कोणी लिहिली आहे? कवी फादर फिलिप कार्व्हलो यांनी ही कविता लिहिली आहे. तर एकदा आपण पूर्ण कविता म्हणूयात आणि मग प्रश्नांची उत्तरे बघूयात. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाची ओझे खांद्यावर नसते. संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळी खुबी. इतक्यात तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन भुरकन गेली. चला आता आपण या प्रश्न पहिला अ, पृथ्वीवर कोण आले? तर उत्तर, मंगळावरची मुले पृथ्वीवर आले. मंगळावरच्या शाळेत काय नसते? तर मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते. नेक्स्ट क्वेश्चन, मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते? तर मंगळावरील शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. पुढचा प्रश्न बघूया. मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते? मंगळावरील शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. नेक्स्ट क्वेश्चन, मुलांना घेऊन तबकडी कुठे गेली असेल? मुलांना घेऊन तबकडी मंगळावर गेली असेल. शेवटचा प्रश्न, तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील? आमच्या शाळेत पाटी पेन्सिल असते, ही गंमत आम्ही मंगळावरील मुलांना सांगू. कुठे असते ते लिहा. संगणक पेटी, उत्तर काय येईल? वर्गात. संगणक डबी, मुलांच्या हातात. नेक्स्ट क्वेश्चन, काय ते लिहा. सगळी खुबी असलेली
उत्तर काय येईल? संगणक डबी. चमकणारी तबकडी. नेक्स्ट, भुरकून गेली मंगळावरची मुले. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. इथे बघा तुम्हाला ल, र, घ, कु असे शब्द दिले, त्याच्यापासून अक्षर आपल्याला बनवायचं आहे. घर, कुल. नंतरचं बघा, जी, ला, पा, भा यापासून काय तयार होईल? भाजीपाला. भाजीपाला हा शब्द इथे तयार होतोय. त्यानंतर र, ए, दाटच तर काय येईल? ऐटदार. गहद, अम, नर यापासनं अहमद नगर. आणि सगळ्यात शेवटी जो शब्द आहे रती, बा, भाल यापासनं बाल भारती हा शब्द तयार होईल. आय होप यू अंडरस्टँड इट. तर आज आपण इयत्ता दुसरीची मंगळावरची शाळा ही कविता अभ्यासली. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.